बघा, मेघाने एका स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडवले. बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण वजा केली जातात. मेघाला एकूण 150 गुण मिळाले, तर तिच्या बरोबर उत्तरांची संख्या किती सर? बरोबर प्रश्न, चुकीचे प्रश्न ही माझी प्लेलिस्ट लेकरांनो अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. बरोबर प्रश्न, चुकीचे प्रश्न. उदाहरणार्थ, या मेघानं बरोबर सोडवलेल्या प्रश्नांची संख्या समीकरण स्वरूप x, तर चुकीच्या सोडलेल्या प्रश्नांची संख्या y समजायची. लेकरांनो, गणित म्हणते की बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात. इथं गुणीला 3 करा म्हणजे काय झालं? संख्यात्मक. लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. हे झालं संख्यात्मक. आता गुणोत्तर तयार करायचे किंवा समीकरण म्हणा संख्यात्मक, याला गुणोत्तर असं म्हणायचं. गुणोत्तर लक्षात घ्या. म्हणजे कसं होईल हो सर हे? तर x अधिक y म्हणजे काय? तिनं सोडलेल्या प्रश्नांची संख्या 100. लक्षात घ्या. आता जे तयार करायचं लेकरांनो, इथं बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात म्हणून x सोबत 3 गुणीला, आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण वजा केले जातात म्हणून इथं गुणीला काय घ्यायचं? तर वजा केले जातात म्हणून वजा 2. लक्ष द्या. हा गुणाकार किती येईल? आता आम्हाला मूल्यात्मक किंवा गुणात्मक म्हणा गुणोत्तर तयार करायचं. मग आता हा गुणाकार करायचा. इथं 3x, इथं वजा 2 गुणीला y वजा 2y. समीकरण कसं? तर 3x वजा 2y समोर तिला प्राप्त झालेल्या गुणांची संख्या 150. गोष्टी तुमच्या लक्षात येत असतील. कोणतं समीकरण तयार झालं? एक, तर x अधिक y. सोडलेले प्रश्न किती आहेत? तिनं 100 आहेत. तर हे समीकरण 1 लेकरांनो संख्यात्मक. आता 3x वजा 2y बराबर तिला प्राप्त झालेले गुण 150. हे समीकरण मूल्यात्मक. करायचं काय? समीकरण 1 ला इथंच मांडू का? समीकरण 1 ला इकडे घ्या. समीकरण 1 ला 3 ने का गुणायचं? असे काही कॉमेंट लेकर करतात. इथं 3x, इथं दुसऱ्या समीकरणामध्ये 3x आहेत. या x ला y ला 100 ला म्हणजे एकंदरीत समीकरण 1 ला 3 न गुणल्यामुळं काय होते? हे जे सहचल पद आहे 3x सारखं होते लेकर. कुठलं तरी x सहचल पद सारखं करून उत्तरापर्यंत आम्हाला बराबर पावलं टाकायची म्हणून हे गुणायचं असते. आता एक समीकरण 1 ला 3 न गुणायचं म्हणजे 3 गुणीला x 3x अधिक चिन्ह 3 गुणीला y 3y बराबर 3 गुणीला 100 300. हे नवीन तिसरं समीकरण तयार झालं. आता पुढं काय करायचं लेकरांनो? समीकरण 3 अर्थात 2 पेक्षा मोठं म्हणून समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करा. समीकरण 3 इथं मांडा. 3x अधिक 3y बराबर 300. नुकतंच प्राप्त झालेलं हे समीकरण 3. याच्यामधून समीकरण 2 वजा करायचं म्हणजे 3x वजा 2y बराबर हे समीकरण 2. ही वजाबाकी करायची म्हणजे काय होणार? इथं वजा चिन्ह येणार, इथं वजा चिन्ह येते, मात्र ती कंसामध्ये मांडावं लागते. चिन्हाजवळ चिन्ह किंवा चिन्हाजवळ चिन्हांकित संख्या आली असता एक चिन्ह किंवा चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा. हा गणितीय गुणधर्म. आता असं केल्यानं होते काय? हे 2 चिन्ह परस्परांना गुणीला असा त्याचा अर्थ होते आणि वजा गुणीला वजा काय? तर हे चिन्ह अधिक मध्ये परावर्तित. तुमच्या मनामध्ये हा संध्या असेल क्लिअर व्हावा या हेतून. आता इथं सुद्धा वजा चिन्ह म्हणजे हे 3x का खलास झाले? वरचे 3x अधिक आहेत, खालचे 3x वजा आहेत. एक संख्या अधिक एक संख्या वजा. जर संख्या सारख्या असतात, जेव्हा त्या संख्या सारख्या असतात तेव्हा त्या दोन्ही संख्यांचा लोप. गणितीय गुणधर्म असलेले पाठ केले पाहिजे. 3y आता हे 2y अधिक झाले म्हणजे 3y आणि 2y काय झालं हो? बेरीज झाली 5y. ही वजाबाकी कशी? तर 150. या वायला एकटं केलं 150 कड जाताना 5 का मांडायची भागीला? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, गुणीला असेल भागीला, भागीला असेल गुणीला. हे 5 गुणीला आहेत y सोबत म्हणून परस्पर विरुद्ध बाजूने जाताना ते भागीला सोडतात. अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी. हे सगळे गोष्टी पाठ करून ठेवा.
आता हा भाग कसा, तर 30 न गेला आहे. वाय म्हणजे काय, तिचे चुकीचे प्रश्न किती आहेत, मेघाचे चुकीचे प्रश्न 30 आहेत. मेघाचे बघा चुकीचे प्रश्न, मेघाचे चुकीचे प्रश्न किती सापडले, 30. आता बरोबर प्रश्न कसे काढायचे, तर मेघाने एका स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडवले. मग आता बरोबर प्रश्न किती, तिनं सोडवलेले प्रश्न 100 आहेत, वजा याच्यातून चुकीचे प्रश्न वजा करा. 70 प्रश्न हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर लेखन. 70. एखाद्या वेळेस समीकरण 1 मध्ये या प्राप्त झाल्या वायची किंमत ठेवून सुद्धा उत्तराप्रत आम्हाला पावलं टाकता येतात. 70 प्रश्न तिच्या बरोबर म्हणजे मेघाच्या बरोबर उत्तरांची संख्या किती. आता बरोबर उत्तरांची संख्या विचारलं, बरोबर उत्तरांची संख्या म्हणजेच काय हो, तिच्या बरोबर प्रश्नांचीच संख्या विचारली. 70 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ओके, बरोबर प्रश्न चुकीचे प्रश्न ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.